मराठा आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटील यांचा आजचा आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या संख्येने मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि या सगळ्या मराठा बांधवांकडनं रस्त्यावरती ज्या ठिकाणी जेवण करण्यात होतं त्या ठिकाणी काही प्रमाणात कचरा जो आहे तो निर्माण झालेला होता। आता हा कचरा हटवण्याकरता पालिकेचे कर्मचारी आणि त्याचसोबतच पालिकेकडनं काही खासगी संस्था देखील पालिकेकडनं घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या खासगी संस्थेकडनं ही सगळी सर्व साफसफाईची कामं जी आहेत ती मुंबई महानगरपालिकेच्या या परिसरामध्ये CSMT स्थानकाच्या लगतच्या परिसरामध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर स्मार्ट सर्व्हिसेस या सगळ्या खासगी संस्थेकडनं ही सगळी स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही सगळी फौज जी आहे ती या ठिकाणी उभी असलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने काही महिला स्वच्छता कर्मचारी जे आहेत त्या देखील या ठिकाणी या सगळ्या कचरा उचलण्यामध्ये सामील झालेल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या महिला स्वच्छता कर्मींकडनं ही संपूर्ण घाण जी आहे ती रस्त्यावरतून काढण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या संपूर्ण स्मार्ट सर्व्हिसेसचे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत की किती कर्मचारी आलेत, किती कर्मचारी पालिकेकडनं इथे स्वच्छता करण्यासाठी उतरलेले। सर आमचे आतापर्यंत 150 माणसं आमच्या कामासाठी उतरलेले आहेत। 150 माणसं जसं मोदींनी स्वच्छता अभियान जसं काढला होता त्या अनुषंगाने इथे जेवढं आता 2-3 दिवस झालेत तर मराठा आंदोलन चालू आहे। त्यांच्या काळजीसाठी कसं घाण कचरा होऊ नये त्यांची काळजी घेण्याचे स्वच्छतेसाठी आम्ही ते फ्रीमध्ये आम्ही काम करतोय। तर आपण पाहिलं की जवळपास 150 स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडनं संपूर्ण साफसफाईचं काम जे आहे ते अगदी सेल्फी पॉईंट ज्या ठिकाणी आहे सेल्फी पॉईंटच्या बाजूच्या परिसरामध्येच या सगळ्या पुरुष आणि महिला स्वच्छता कर्मींकडनं ही सगळी जी घाण आहे रस्त्यावरची ती या ठिकाणी उचलण्याचं काम जे आहे त्यांच्याकडनं होताना सध्या आपल्याकडे पाहायला मिळते। आज देखील मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते या ठिकाणी आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडनं हे स्वच्छतेचं काम जे आहे ते होताना आपल्याला या स्वच्छता कर्मींकडनं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेसोबतच मुंबई महानगरपालिकेने काही खासगी संस्था देखील घेतल्यात, त्या खासगी संस्थेकडनं हे स्वच्छता कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडनं ही सगळी मुंबईच्या रस्त्यांवरती जो काही घाण पसरलेला आहे ते कचरा जो आहे तो काढण्याचं काम या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडनं या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सादिल शेखसह अक्षय मंगणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।